रायगडाच्या या शांत रात्रीत मी शिवबा माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर उभा आहे. शरीर थकलंय, पण मन अजूनही रणांगणात धावतंय. तलवारीची धार अजूनही माझ्या श्वासात आहे. लहानसा शिवबा होतो तेव्हा आई जिजाऊंनी एक स्वप्न दिलं होतं, स्वराज्याचं. आणि त्या एका स्वप्नासाठी मी आयुष्य झोकून दिलं. अफजल खान समोर उभा होता. मृत्यू डोळ्यात डोळे घालून पाहत होता, पण मी घाबरलो नाही, कारण माझ्या मागे माझी माती उभी होती. आग्र्याच्या कैदेत अडकलो. सगळ्यांना वाटलं शिवबा संपला, पण सिंहाला पिंजऱ्यात ठेवणं कधी शक्य झालंय का? एक एक किल्ला जिंकताना मी फक्त जमीन जिंकत नव्हतो, मी माझ्या लोकांचा आत्मसन्मान परत आणत होतो. आणि आज वेळ आली. आम्ही जातो, आमचा काळ झाला. पण ऐका, हे शेवट नाही, ही तर सुरुवात आहे. तुम्ही सप्तसिंधू यवनांच्या हातून मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा. 12 ज्योतिर्लिंग मुक्त करा. हिंदवी स्वराज्यात आणा. चुकू नका. मी जातोय, पण माझं स्वप्न तुमच्यात जिवंत आहे. तुमच्या रक्तात माझं धैर्य वाहत राहिलं पाहिजे. तुमच्या छातीत स्वराज्याची ज्वाला पेटत राहिली पाहिजे. लक्षात ठेवा, राजा मरणार, पण स्वराज्य कधी मरत नाही. उठा, लढा आणि जिंका, कारण तुम्ही माझे मावळे आहात आणि मावळा कधी हारत नाही. जय भवानी, जय शिवाजी.